नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:25 ते 4:57 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:45 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:57 ते 6:30 आणि यमगंड काळ दुपारी 12:21 ते 1:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु शुक्रावर त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी गुरु शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातील चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला गुरु आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संधी सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. आर्थिक काही लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि पंचमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि पंचमातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण घटना घडू शकतील. तुमचा मूड, कार्यशक्ती, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आज तुमचा संपूर्ण जो मानसिकता आहे ती बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण ज्या अपॉर्च्युनिटी आहेत किंवा संधी आहेत ते तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला गुरु आणि चतुर्थातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातला गुरु आणि चतुर्थातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला 2-3 दिवसात मिळण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला गुरु आणि तृतीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातला गुरु आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार करता येणार 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला गुरु आणि द्वितीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातला गुरु आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या सकारात्मक असतील. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगली इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता सुद्धा राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि भाग्यातला गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातला तुमच्या
भाग्यातला गुरु आणि तुमच्याच राशीतला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी असाच असणार. जी कामं हाती घ्यायला अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आज तुमच्यामधली ऊर्जा सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे मात्र कामं पूर्ण होताना दिसतील. एकंदरीत येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला गुरु आणि व्ययातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला गुरु आणि व्ययातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला गुरु आणि लाभातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. याचप्रमाणे सप्तमातला गुरु आणि लाभातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहारासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जे कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर असेच दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला शुक्र आणि षष्ठातला गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातला गुरु आणि दशमातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ किंवा महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. तुमच्या कामाची दाद सुद्धा दिली जाईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला गुरु आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातला गुरु आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे उरकून घ्याल. भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. एकंदरीत तुमचा मूड चांगला राहील. नवीन कुठली कामं सुरू करायची असेल, प्रत्यक्षात हाती घ्यायची असेल, काय निर्णय घ्यायचे असेल, भाग्याची साथ उत्तम प्रकारे लागू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा जो दिवस आहे किंवा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असा राहणार आहे. आजचा दिवस तुमच्याकडे भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातला गुरु आणि अष्टमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसतील. मात्र थोडेसे शारीरिक दमछाक होण्याची शक्यता राहील. ती गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरु आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातला गुरु आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य मिळू शकेल. चांगले सल्ले मिळू शकतील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस चांगला राहील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा एक सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होते दिनांक 15 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.